प्रभू श्री ख्रिस्ताच्या महान प्रेरित सर्वांना सलाम. स्थानिक मंडळीचे बाळासाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व महिला भगिनींना पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम करते आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आजच्या सुंदर वेळामध्ये. आणि ही जी सुंदर संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली, त्यामुळे त्याच्या चरणाजवळ एकत्र यावं आणि हा वेळ आपण परमेश्वराच्या चरणाजवळ राहावं आणि त्याच्या वचनातून आपण शिकावं. आज आपण परमेश्वराचं वचन ऐकत असताना अपेक्षेने बसूया. काहीतरी नवीन आणि महान परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करणार आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू श्री ख्रिस्त स्वतः म्हणतो योहान कृष्ण वर्तमान 6 अध्याय आणि 63व्या वचनामध्ये की देहापासून काही लाभ नाही. जी वचनं मी तुम्हाला सांगतो ती वचनं आत्मा आणि जीवन आहे. प्रभू येशूचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. आणि म्हणून आज आपण प्रभू येशूच्या नावाने इथे जमलेलो असताना, त्याचं वचन आपण ऐकत असताना तो आत्मा आणि ते जीवन आपल्याला मिळणारे ते ग्रहण करण्यासाठी आपण बसूया. विश्वासाने बसूया, आशेने बसूया, अपेक्षेने बसूया. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 20 ते 22 वचन आपल्याला सांगतात. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 20 ते 22 वचन. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. कुठे लक्ष लाव? 1 वाजला तर जेवणाकडे. 3 वाजेपर्यंत बोला. आता बघा, आता त्यांनी सांगितलं, खजिनदार मॅडमने सांगितलं की 3 वाजेपर्यंत. ठीक आहे, तुम्ही भरपूर नाश्ता करून आले म्हणून तुम्ही सांगता आम्ही नुसतं चहा बिस्किट खाल्लं. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष दे. परमेश्वराचं वचन सांगते की माझ्या वचनांकडे लक्ष दे. पुढे तो म्हणतो की माझ्या सांगण्याकडे कान दे. परमेश्वर देवा आपल्याशी बोलत आहे. त्याचं वचन हे पवित्र, जिवंत, लिखित वचन आहे. आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याच्याकडे कान द्यावा अशी त्याची इच्छा आहे. का? तो अजून म्हणतो की ते कान लाव त्याच्याकडे. आपण 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये आपण ऐकतो त्या गोष्टी जातात. परमेश्वर म्हणतो कान दे, लक्ष लाव. आपण ते लक्ष लावून ऐकावं. पुढे म्हणताय ती तुझ्या डोळ्यांकडून जाऊन देऊ नको. म्हणून कृपा करून मोबाईल नका बघू. तर आपल्याला सगळी असते, पण लगेच 2-2 मिनिटाला मोबाईल बघतो. तर मोबाईल थोड्या वेळ डोळ्यांकडून जाऊ द्या. परमेश्वर म्हणतो माझं वचन तुमच्या डोळ्यांकडून जाऊ देऊ नका. ती आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. जेव्हा आपण लक्ष देऊन ते ऐकत आहोत, आपण आपल्या डोळ्यासमोर जर ते ठेवलेलं आहे तर ते आपोआप आपल्या अंतःकरणात जाणार. ते आपल्या अंतःकरणामध्ये जाणार. कारण ती ज्यास लागतात त्यास ती जीवन देतात. ज्यांना परमेश्वराचं वचन लागतं त्यांना जीवन लागतं. ज्यांना परमेश्वराचं वचन लागतं त्यांना जीवन लागतं. आपल्यासाठी मरण नाही तर जीवन हा आपला वाटा आहे. आज आपण परमेश्वराचं वचन कान देऊन ऐकूया. आपले डोळे आपण त्याच्याकडे लावूया. त्यावर आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेऊया. कारण ते आपल्याला जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. कशाला आरोग्य देतात? सबंध देहाला. आता मी डॉक्टर पुष्कळ वेळा प्रिस्क्रिप्शन देताना काय करतात की जेव्हा डोकेदुखीची गोळी देतात किंवा जेव्हा मसल पेनची काही दुखतोय, गुडघा दुखतो काय, किंवा अशी काही गोळी देतात किंवा अँटीबायोटिक देतात, तर त्याच्याबरोबर ऍसिडिटीची पण गोळी देतात. हायपर ऍसिडिटीची गोळी देतात. का? कारण एक भाग बरा करायला दिलेली गोळी दुसऱ्या भागावर विपरीत परिणाम करते. बरोबर? की एखादी गोळी आपण घेतो एखाद्या आजारासाठी, पण तिचा त्या भागाला, शरीराच्या त्या अवयवाला, शरीराच्या त्या संस्थेला त्यांनी फरक पडतो, पण दुसऱ्या काहीतरी कुठेतरी त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून तिथे लिहिलेलं असतं, प्रत्येक गोळीवर पण लिहिलेलं असतं, साईड इफेक्ट्स लिहिलेले असतात. पण परमेश्वराच्या वचनाला साईड इफेक्ट नाही. परमेश्वराच्या वचनाचा कोणताही दुष्परिणाम नाही. ते आपल्या सबंध देहाला आरोग्य आहे. देहासाठी आरोग्य आहे. पूर्ण विश्वासाने बसा की आज तुम्ही इथं बसून परमेश्वराचं वचन ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोच्च नावाची
घोषणा केली जात असताना हे वचन आपल्या प्रत्येकाला आरोग्य देणार आहे. प्रभू येशूला बसलेल्या मानाने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आणि त्याचं नाव इथे घोषित करणार आहोत, तेव्हा जिवंत देव स्वतः आपला हात लांब करून या वचनाचं समर्थन करणार आहे. प्रभू येशू आपल्यामध्ये तो मोठे चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कृत्य घडवून आणणारे बंधमुक्तता, सुटका, आरोग्य याची अपेक्षा करून बसा. वचन ऐकता ऐकता बंधनं तुटणारे, वचन ऐकता ऐकता आरोग्य मिळणारे, वचन ऐकता ऐकता समस्या दूर होणारे. आणि म्हणून आपण पूर्णपणे समर्पित होऊन परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊया आणि त्याचं वचन ऐकण्यासाठी आपण समर्पित होऊ. आपण प्रार्थना करू. आबा धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. तू महानच, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि आमचा स्वर्गीय प्रेमळ पिता. धन्यवाद देतो आबा पिता तुझ्या जिवंत लिखित पवित्र वचनाबद्दल, कारण त्या वचनातून आम्हाला तुझी प्रीती कळाली, त्या वचनातून आम्हाला ख्रिस्त मिळाला आणि त्या वचनाद्वारे पवित्र आत्म्या तू आम्हाला आबा पित्याची आणि प्रभू येशूची अधिकाधिक ओळख करून द्यावीस अशी आम्ही विनंती करतो. पवित्र आत्म्या आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो, तो आम्हाला पूर्ण सत्यात नाही. आबा पिता धन्यवाद देतो पवित्र आत्म्याबद्दल. आबा पिता धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. प्रभू येशू तुला धन्यवाद देतो तुझ्या प्रीतीबद्दल, बलिदानाबद्दल, तुझ्या शरीराबद्दल, तुझ्या रक्ताबद्दल. आणि तुझं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने जमलेले तिथे तू आहेस प्रभू येशू. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल. आम्ही धन्यवाद देतो पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याबद्दल. पवित्र आबा पिता तुझं पावित्र्याचं सामर्थ्य आणि तुझं गौरव आमच्यामध्ये उतरून आलेलं आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. होय आबा पिता, आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे न होता त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावं आणि आम्ही विश्वासाप्रमाणे कृती करणारे असावं असा आशीर्वाद आणि कृपा तो आम्हाला करू दे. आजचा हा वेळ तू आमच्यासाठी आशीर्वादित केलास म्हणून तुला धन्यवाद देऊन येशूच्या नावात विनंती केली म्हणून पण आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आजचा विषय जरा थोडासा लांब लचके आपल्याला सांगितलेलं असेल, मोठा विषय ख्रिस्ती महिलांची कुटुंबातील, समाजातील व चर्च मधील भूमिका आणि कर्तव्य. महिलांची भूमिका आणि कर्तव्य. आता आपण जेव्हा स्वतःला स्त्री म्हणून बघतो किंवा आपल्याकडे काही पुरुष बंधू पण इथे बसलेले, आपण कोणीही जेव्हा आपल्या भूमिका आणि कर्तव्य या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा त्यात आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं की माझं स्थान काय, मी कोण आहे. जर मी कोण आहे हे मला माहित नसेल तर मला काय करायचं हे मला कळेल का? नाही. आणि म्हणून आधी मी कोण आहे, माझं स्थान काय हे मला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण मी कोण आहे हे मला कळल्यावर आपल्याला आपले अधिकार आणि कर्तव्य कळतील. बरोबर. मी कोण आहे, माझं स्थान काय हे आपल्याला कळल्यावर माझ्याकडून नेमकी कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे, मी काय केलं पाहिजे, माझी भूमिका काय आहे किंवा मला काय अधिकार आहे किंवा मी काय केलं पाहिजे, माझं कर्तव्य काय हे नक्कीच आपल्याला समजेल. यिर्मया 29:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, यिर्मया 29:11 मध्ये परमेश्वर म्हणतो की माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहेत ते संकल्प मी जाणतो. परमेश्वर काय म्हणतो? माझ्या मनात जे तुमच्याविषयी संकल्प आहे ते संकल्प मी जाणतो. कोण जाणतं ते संकल्प? परमेश्वर. आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आपल्या मनात परमेश्वराबद्दल संकल्प आहे, आपल्याबद्दल परमेश्वराच्या मनामध्ये संकल्प आहे आणि ते तो जाणतो. आणि तो काय म्हणतो? ते संकल्प कसे आहेत? हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. हे संकल्प कसे? हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. आपला विश्वास आहे की परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याबद्दल संकल्प आहे, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते आपल्याला आपल्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपला पूर्ण विश्वास आहे. पण आता हे संकल्प कोणाला माहिती आहे? परमेश्वराला माहिती आहे. तो जाणतो. आपण जाणतो का? नाही. पण तो काय म्हणतो की मी ते जाणतो, ते संकल्प तुमच्या हिताचे अनिष्टाचे नाहीये. विश्वास आहे आपला. तो पुन्हा म्हणतो की ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे. परमेश्वराचे संकल्प आपल्या हिताचे, आपल्या सुस्थितीचे, पण हे तो जाणतो. स्तोत्रसंहिता 139 मध्ये म्हटलेले आहे, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की आपण आपल्या मातेच्या गर्भामध्ये पिंड रूपाने
वहीमध्ये नमूद करून ठेवले. म्हणजे आज आपल्या दिवसामध्ये काय हवं हे परमेश्वराच्या वहीमध्ये नमूद करून ठेवले. कोणाला माहितीये? परमेश्वर. आपल्याला माहितीये का? नाही. मला काय करायचं? आला दिवस गेला दिवस, प्रार्थना करायची. प्रार्थना करून काय करायचं? प्रार्थना करून परमेश्वराला सांगायचं तुझे संकल्प तर मला माहित नाही, म्हणून माझे हे संकल्प आहेत तेच तू आशीर्वादित कर. बरोबर? हेच आपण करतो ना, की माझी ही इच्छा आहे, मी हे करत आहे, तू मला आशीर्वादित कर. माझ्या लेकराला इकडे मी घेऊन जाते, आशीर्वादित कर. हे शिक्षण घेते, आशीर्वादित कर. मी हे करणार आहे, हे आशीर्वादित कर. मी ते करणार आहे, आमच्या बरोबर आशीर्वादित कर. त्याची इच्छा आपण जाणून घेतो का? नाही. आपण आपल्या इच्छा परमेश्वराला सांगत राहतो आणि परमेश्वराने आपल्या इच्छा पूर्ण कराव्या म्हणून आपण मागत राहतो. बरोबर? त्याच्या इच्छा काय आहेत आपल्या जीवनासाठी हे आपण जाणूनच घेत नाही. त्याची इच्छा आपल्या जीवनासाठी काय हे आपण जाणूनच घेत नाही. पण तो म्हणतो की त्या ज्या इच्छा आहेत, त्याचे जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते आपल्याला आपल्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. म्हणजे ते किती मूल्यवान आहे ते आपण समजू शकतो. परमेश्वराच्या आपल्यासाठी योजना किती उच्च असतील, किती मूल्यवान असतील हे आपण समजू शकतो. पण तरी पण आपल्या आयुष्याचा बराच भाग आपण स्वतःच्या इच्छेने जगतो. परमेश्वराची इच्छा आपण जाणून घेत नाही. प्रार्थना आपण करतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमेन म्हटलं ते संपलं. बाकी मग आपलीच इच्छा आपण पुढे चालवतो. आजकाल बरेच आई वडील, बऱ्याच महिला हे स्वतःचे पण मुलांच्या इच्छेप्रमाणे, मग मुलांच्या डिमांड प्रमाणे, मुलांच्या इच्छेप्रमाणे किंवा समाजाच्या डिमांड प्रमाणे, समाजाच्या इच्छांप्रमाणे परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनासाठी काय आहे याचा आपण विचारच करत नाही. विचारच करत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये दुःख काय आहे, अडचणी काय आहे, समस्या काय आहे, का माझ्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीये. डोकं दुखतंय, गुडघा दुखतोय, पाय दुखतोय, ते चालूच आहे, ऍसिडिटी होतच आहे. प्रार्थना तर करते पण उत्तर नाही मिळत. हे असं जीवन जगण्यासाठी आपलं पाचारण नाही. बाळासाहेब मगाशी म्हणाले एकेका 2-2 मिनिटाला रडतात, पण रडत जीवन जगण्यासाठी आपलं पाचारण नाहीये. तर प्रभू येशू ख्रिस्त जो आपला विजय राजा, त्याच्यामध्ये महाविजय असण्यासाठी आपलं पाचारण आहे. बळ आणि प्रताप ही तिची वस्त्र आहे. हे बळ आणि हा प्रताप आपला नाहीये, तर तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या आपल्या जीवनासाठी इच्छा काय हे समजून घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये पाहू सांगतो. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि पहिली 2 वचनं, तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. आपल्या देवाची उत्तम, परिपूर्ण आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी या युगाबरोबर समरूप होऊ नका. तर आपल्या मनाची इच्छा आपल्यापासून मुक्त ठेवलेली नाहीये, पण आपण या युगाशी समरूप झालेलो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि आपल्या झोपायच्या वेळा पण बदललेल्या आहेत. कारण आधी आपण झोपून झोपायचो, पण आता 10 नंतर आपण मोबाईल बघतो. बरोबर? मग कधी 12 वाजून सगळं आपल्याला कळत नाही. युगाबरोबर आपण या समरूप झालेलो, या युगाबरोबर आपण समरूप झालेलो. म्हणून आपल्या अंतःकरणाचे, आपल्या मनाचे नेत्र उघडलेले नाहीये. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, हे प्रभू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आपण प्रार्थना करतो, आपण 4 लोकांना सांगतो आमच्यासाठी प्रार्थना करा, पण आपण वचन वाचतोय का? आपण वचन वाचतोय का? जर आपल्याला वचनामध्ये काय लिहिलेलं आहे हेच माहिती नाही तर आपण प्रार्थना काय करणार? आणि म्हणून आपल्याला आपल्या प्रार्थनांची उत्तरं मिळत नाही. आपल्या जीवनातल्या समस्या दूर होत नाही, आपल्या अडचणी दूर होत नाही. आपण एक हरलेलं जीवन जगतो, पण असं जीवन जगण्यासाठी आपलं पाचारण नाहीये. आणि म्हणून पाऊल म्हणतो की तुम्ही आपल्या मनाचं नवीकरण करा. मनाचं नवीकरण करा. आणि नवीकरण कसं होणार आहे आपल्या मनाचं? तर परमेश्वराच्या वचनाद्वारे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. बरोबर? कारण परमेश्वराची इच्छा आपल्याला कुठून कळणार आहे? मोबाईल मधून कळेल का? टीव्हीतून कळेल का? नाही, वचनातूनच कळणार.
राहावं लागेल, त्या वचनामध्ये राहावं लागेल, ते वचन आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ते समजणं आपल्यासाठी कठीण आहे म्हणून परमेश्वर देवाने त्याचा पवित्र आत्मा दिला. प्रभू येशू म्हणतो की जावं हे तुमच्या हिताचं आहे. आपल्याला असं वाटतं की छान असतं जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिलो असतो, प्रभू येशू जर जगात राहिला असता. पण प्रभू येशू म्हणतो की मी जावं हे तुमच्या हिताचं आहे, कारण मी गेलो म्हणजे दुसरा कैवारी जो सत्याचा आत्मा, जो पवित्र आत्मा, तो पाठवून दिला अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावं. आणि तो तुम्हाला प्रभू येशूने सांगितलेल्या वचनाची आठवण करून देईल. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय वचन सांगितले हेच आपल्याला माहित नसेल तर कशी आठवण करून देईल? बरोबर, आठवण कसली येईल आपल्याला? जर आपण ते वाचलेलं असेल, जर आपल्याला ते माहित असेल तर आपल्याला पवित्र आत्मा आठवण करून देईल. पुष्कळ वेळी मला फोन करणारा म्हणतात की प्रार्थना करायला बसलं, वचन वाचायला बसलं की मग डोकं दुखतं, हो ना? मग अर्ध लक्ष शिट्टीकडे असतं कुकरच्या, अर्ध लक्ष वचनाकडे असतं. कोण येतंय, कोण जातंय, ओके? नाही देवाच्या लेकरांनो, असं करून नाही जाणार, कारण तो दाराशीच आहे, तो दाराशीच आहे. संपूर्ण जगाला जाऊन, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण आपल्याच लोक आपलेच गुडघे धरून बसलो तर आपण कधी सुवार्थ सोडणार? लग्नात जाऊन आपण कुणाला सांगितलं प्रभू बरं करतो तर तो विश्वास ठेवेल का समोरचा व्यक्ती? नाही. जर आपणच अयशस्वी जीवन जगत आहोत, आपणच पराजित जीवन जगत आहोत, तर प्रभू येशू विजयी असं आपण कसं सांगणार? म्हणून आज आपल्याला हे वचन समजून घ्यायचंय, सुवार्ता समजून घ्यायची आहे, आणि मग आपण त्या सुवार्तेची घोषणा इतरांना करू शकू, कारण आपण ख्रिस्तामध्ये विजयी जीवन, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले जीवन जगू शकू. आणि तो अग्नी आहे, पवित्र आत्मा अग्नी आहे, तो आपल्याला बसून येणार बांधतो. पवित्र आत्म्याच्या नद्या उकळत्या पाण्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकीतून वाहतील. आणि त्यासाठी आज परमेश्वर तुम्हाला अभिषेक करण्यासाठी तर घेऊन आलेला आहे. तर अपेक्षेने बसा, कारण प्रभू येशू म्हणतो की तुम्ही वाईट असता आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर जे मागतात परमेश्वराकडे त्यांना तो विशेष, किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पाऊल म्हणतो श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, बसलेला असताना प्रार्थना करा, परमेश्वर मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा दे, मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानांनी परिपूर्ण कर. आणि आपण विश्वासाने ते मागूया आणि परमेश्वर ते आपल्यासाठी करेल, परमेश्वर ते आपल्यासाठी करेल. आपण बघत आहोत की आपल्याला परमेश्वराची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वराची इच्छा समजून घेणं महत्वाचं आहे. महाराजांनी सुरुवातीला सांगितलं की स्त्रीच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, बरोबर? आणि जन्मताच आपण बऱ्याच नात्यांमध्ये आपण बांधले जातो, बऱ्याच नात्यांमध्ये आपण गुंतले जातो, आणि प्रत्येक नातं परमेश्वराने दिलेले सुंदर नातं. तरी जावाजावांचं पटत नाही, नणंद भावजांचं पटत नाही, बरोबर? सासूसांचं पटत नाही, पण परमेश्वराने दिलेलं प्रत्येक नातं सुंदर आहे, मूल्यवान आहे, आणि एका विशिष्ट हेतूने परमेश्वराने आपल्याला स्त्री म्हणून या जगामध्ये जन्माला घातलेले. हा विचार नेहमी आपल्या डोक्यात असला पाहिजे, हा विचार नेहमी आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आपण बघतो की मानवी इतिहासामध्ये जे स्त्रियांचं स्थान आहे, आपण शाळेत अभ्यास केला असेल, आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, काही ठिकाणी पूर्वीच्या काळी स्त्रियांना सन्मान दिला जात होता, त्या उच्च शिक्षित होत होत्या, आणि पुष्कळ चांगलं सामाजिक जीवन त्यांना प्राप्त होत होतं. पण आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना सुरुवातीपासूनच दुःखात, कष्टात, छळामध्ये आणि दुय्यम स्थान दिलं जात होतं. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना घराच्या बाहेर येणं शक्य नव्हतं, आणि बऱ्याच प्रथा आणि परंपरा अशा होत्या की ज्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. पण आपण अशा प्रथा परंपरामध्ये नाही, आपण देवाच्या राज्याचे वारीस आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला आपलं स्थान मिळवण्यासाठी लढण्याची गरज नाही, तर ते आपल्याला पवित्र शास्त्रातून समजून घेण्याची गरज आहे की माझं स्थान काय. आपण बघतो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये 28व्या वचनामध्ये असं म्हटलेले की परमेश्वराने ती नर आणि नारी अशी निर्माण केली. परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि ती नर आणि नारी निर्माण केली. आपल्याला आज वेळ नाहीये, नाही आपण पुन्हा कधी भेटलो तर जरूर याबद्दल आपण अभ्यास करूया की परमेश्वराने नुसता आदाम घडवलेला नाहीये, तर आत्मिक जगामध्ये परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा नर आणि नारी हे दोन्ही निर्माण केले.
दोघांनाही परमेश्वराने निर्माण केलं. त्याच्या प्रतिरूपाचं, परमेश्वर काय आत्मा आहे, देव आत्मा आहे. योहान 4:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देव आत्मा आहे. म्हणून जेव्हा परमेश्वराने मानव निर्माण केला, हा तो आत्मा असा निर्माण केला आणि आत्म्यामध्ये परमेश्वराने मानवाला नर आणि नारी असं निर्माण केलं. दोघांना एकदाच निर्माण केलं आणि त्या दोघांना एकदाच नर आणि नारी असं निर्माण केल्यानंतर पुढचं वचन आपल्याला सांगतं, लगेच त्याच अध्यायामध्ये पुढचं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आपण 28वं वचन बघितलं, 27वं वचन आपण बघूया, 26वं वचन. मग देव बोलल्या, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. त्यानंतर आपण बघतो की समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. परमेश्वराने ठरवलं की आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण करू आणि तो संपूर्ण सृष्टीवर सत्ता चालवेल, ही जी परमेश्वराची निर्मिती. 27वं वचन सांगतं, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या लक्षात आपण शिकत आहोत, परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांचा आशीर्वाद दिला. देवाने त्याच्या प्रतिरूपाचा जो मानव निर्माण केला, नर आणि नारीची निर्माण केली, त्या दोघांनाही परमेश्वराने आशीर्वाद दिला. आपण देवाच्या राज्याचे वारीस आहोत. त्या देवाच्या राज्यातल्या गोष्टी आहेत, ह्या जगातल्या गोष्टी नाहीये. स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष भेदभाव काही नाहीये. दोघांनाही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने दोघांनाही आशीर्वाद दिलाय आणि आशीर्वाद काय दिलेला आहे तर परमेश्वर म्हणतो, देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाकावती, सत्तेखाली आणा. काय सांगितलं? सत्तेखाली आणा. आशीर्वाद देताना म्हटलं सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा. परमेश्वराने मानवाला निर्माण केलं, स्वतःच्या प्रतिरूपाचं असं निर्माण केलं, त्यांना आशीर्वादित केलं. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, आशीर्वादित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि त्यांना सत्ता आणि अधिकार दिला. सत्ता आणि अधिकार दिला सृष्टीवर. का? कारण ते परमेश्वराचं प्रतिरूप आहे आणि परमेश्वराच्या वतीने परमेश्वराचा जो स्वभाव आहे की देव प्रीती आहे, त्या प्रीतीने, त्या पवित्रतेने या सृष्टीचा कारभार मनुष्याने चालवावा. आज आपण बघतो की अजूनही मानवाचा पृथ्वीवर अधिकार चालवतो, पण तो योग्य रीतीने चालवतो का? नाही. कारण ही पृथ्वी पतित मानवाच्या हातात गेलेली आहे आणि पतित मानवाने जो अधिकार त्याला दिलेला होता, तो अधिकार त्या पतित मानवाने पापाच्या द्वारे सैतानाच्या हातात देऊन टाकलेला आहे. म्हणून ज्या पद्धतीने या पृथ्वीवर सत्ता किंवा अधिकार चालवावी अशी परमेश्वराची इच्छा होती, त्या पद्धतीने आता चालवलं जात नाही. पापामुळे तसं होत नाही. सृष्टीचं आपण म्हणतो की सर्वच बाबतीमध्ये मानवाच्या पतनामुळे पतन झालेलं आहे. आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग होते, पोल्युशन होते, वृक्षतोड होते. ही देवाची प्रीती आहे का? नाही. पण परमेश्वराने मानवाला निर्माण केलं होतं की त्यांनी सृष्टीवर देवाच्या प्रीतीने, देवाच्या पवित्रतेमध्ये सत्ता आणि अधिकार साधावा. आणि आपण बघतो की अशा प्रकारे परमेश्वराने नर आणि नारी यांना आशीर्वादित केलं. आणि मग 29व्या वचनामध्ये आपण बघतो की मग अन्न दिलं. अधिकार दिला, अधिकार दिला, मग अन्न दिलं. समजतं आपल्याला? अधिकार दिला, अधिकार दिला, मग काय दिलं? अन्न दिलं. पण जेव्हा पाप झालं तेव्हा काय झालं? अन्नासाठी अधिकार विकून टाकला. याकोबाने माहिती आपल्याला? अन्नासाठी अधिकार विकून दिला. आज आपली गटपट कशासाठी सगळे? अन्नासाठी. सकाळी उठल्यापासून आपल्या झोपेपर्यंत काय? अन्नासाठी. आता आपण इतके फॉरवर्ड झालेलं आहे, बनवायचे ते पण आपण युट्यूबवर बघतोच आणि मग बनवतो. अन्नासाठी खटपट. भाजी भाकरी कांदा मिरची खाऊन जगतच होतो ना आपण. जास्त उत्तम आरोग्यामध्ये जगत होतो. आता बघून बघून काय काय बनवतोय त्याने आपल्याला आरोग्य राहिलेलं नाही. का? कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. मी तुझं अन्न आणि पाणी आशीर्वादित करेन, तू भरपूर अन्न खाशील, तू उत्तम होशील, आपल्या परमेश्वराचा गौरव करशील. पण ते वाचायला वेळच नाहीये. आणि परमेश्वर म्हणतो माझ्या ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. कोशीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो. कोणत्या ज्ञानाच्या अभावी? पाककलेच्या, नृत्यकलेच्या. इंजिनियर डॉक्टर नाहीये तुम्ही सगळे म्हणून तुम्ही नाश होताय? नाही.
परमेश्वर म्हणतो माझ्या ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो. सगळं ज्ञान त्याने याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी जे काही गरजेचं आहे सगळं त्याने दिलेलं आहे. देव प्रीती आहे. सत्तेत, अधिकारामध्ये, पावित्र्यामध्ये, विजयामध्ये आपण जगावं यासाठीच त्याने आपल्याला निर्माण केलं होतं. आणि मानवाला निर्माण केल्यानंतर परमेश्वराला नाही आठवलं की अरे त्याला भूक लागली तर नाही. आणि सगळं सेट करून ठेवलं. प्रकाश केला, अन्न केलं, पाणी केलं, जे जे मानवाला लागेल सगळं केलं आणि मग मानवाला निर्माण केलं. प्रेस हा परमेश्वराचा विसावा, हा परमेश्वराचा विसावा. पण पतनानंतर त्या विसाव्यातून आपण बाहेर पडलो, त्या अधिकारातून आपण बाहेर पडलो, त्या सत्तेतून आपण बाहेर पडलो. आपण बघितलं की परमेश्वराने नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाच्या राज्यामध्ये ही समानता आपल्याला पाहायला मिळते. परमेश्वराने त्या दोघांनाही समान आशीर्वाद दिलेले ते आपण बघितलं. आणि पुढे आपण बघतो की जरी स्त्री पतन पावली, उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की सैतानाकडून ती भुलवली गेली, ती पतन पावली, तिने आज्ञा मोडली, मग आदामाने आज्ञा मोडली आणि अशा प्रकारे ते परमेश्वराच्या विरुद्ध पाप करून परमेश्वरापासून दूर गेले. तरी देव प्रीती आहे. देव प्रीती. परमेश्वराला ठाऊक नव्हतं का त्यांनी फळ खाल्लं? ज्या क्षणी खाल्लं त्या क्षणी परमेश्वराला कळलं. पण तरी तो आला आणि त्याने विचारलं आदामा तू कुठे आहेस? आपण चुकतो तर आपल्याला परमेश्वर सोडून देत नाही, कारण त्याने अभिवचन दिलेले आहे. तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. त्याने दिलेले ते अभिवचन तो नाही, तो त्याला त्याच्या स्वभावाविरुद्ध नाही बघताय. एक गोष्ट परमेश्वर करू शकत नाही वचन आपल्याला सांगतं आणि ते म्हणजे तो खोटं बोलू शकत नाही. परमेश्वर काय करू शकत नाही वचन आपल्याला सांगतं. आपल्याला वाटतं परमेश्वर सगळं करू शकतो, नाही. एक गोष्ट करू शकत नाही परमेश्वर. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं परमेश्वर खोटं बोलू शकत नाही. तो म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला टाकणार नाही. तो नाही सोडून जाणार, तो नाही टाकणार. आणि म्हणून जरी आदाम हवेने पाप केलं, त्याच्यामुळे संपूर्ण मानव जातीवर हा शाप उडवला, तरी परमेश्वर आला आणि परमेश्वराने त्याला विचारलं की आदामा तू कुठे आहे? आणि परमेश्वर त्यांच्याशी संवाद साधतोय पुन्हा एकदा. आणि आता परमेश्वर तेव्हा त्यांना एदेन बागेतून बाहेर घालून देतोय का? कारण तिथे जीवनाचं झाड होतं. आता हा पापी माणूस असा पापात, शापात, सैतानाच्या सत्तेत पडलेल्या माणसाने जाऊन तर जीवनाच्या झाडाचं फळही खाल्लं असतं तर आपण कल्पना करू शकतो. आपण कल्पना करू शकतो की पापी मानव जर कायम जिवंत राहिला असता तर काय झालं असतं. आणि म्हणून देवाने आपल्याला आपण त्या पापाच्या, शापाच्या, मरणाच्या आणि सैतानाच्या दास्यामध्ये कायम राहू नये म्हणून बागेतून बाहेर गेलं आणि योहान 3:16 प्रमाणे तारणाची योजना केली. का? तर पुन्हा सार्वकालिक जीवनात घेण्यासाठी. कारण परमेश्वराने मरण माणसासाठी निर्माण केलेलंच नव्हतं. मरण हा आपला वाटा नाही. पण जेव्हा पाप आलं तेव्हा रोमकरास पत्रामध्ये म्हटलेले की एका माणसाच्या द्वारे पाप जगात आलं आणि पापाच्या द्वारे मरण जगात आलं. आणि मग अशा प्रकारे सर्वांनी पाप केल्यामुळे मरण सर्वांमध्ये पसरलं. कारण पापाचं वेतन मरण. मरण परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेलं नव्हतं, पण आज्ञाभंगाचं जे पाप आहे त्या पापामुळे आपण बघतो की मरण आलं. मरण आलं आणि हा देह, आपला जो देह आहे हा मरणाच्या अधीन गेला. पण आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने तारणाची योजना केली. कारण परमेश्वराचं वचन सांगतं देव प्रीती आहे आणि कोणाच्याही आत्म्याचा नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. योहान 3:16 मध्ये वचन आपल्याला सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वराने नर आणि नारी अशी ती निर्माण केली, दोघांना आशीर्वादित केलं. आणि योहान 3:16 मध्ये आपण बघतो की त्याने दोघांवरही प्रीती केली. त्याने जगावर प्रीती केली, जगावर प्रीती केली आणि आपल्या एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने आपण बघतो की जगावर प्रीती केली आणि स्वतःचा प्राण आपल्या पापांच्या क्षमेसाठी दिला. आणि परमेश्वराचं वचन सांगतोय योहान 3:16 मध्ये अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. नाश होणार नाही तर सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
1 तिमोथी 2:4 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं. तिमोथी पहिलं पत्र 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये की सर्वांना पश्चाताप व्हावा, सर्वांनी पश्चाताप करावा आणि सर्वांनी सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावं अशी देवाची इच्छा आहे. कुणाचा नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही. आपण शिकत आहोत की परमेश्वराची आपल्यासाठी एक उत्तम इच्छा आहे, एक उत्तम योजना आहे. ती तो जाणतो, पण ती त्याने आपल्यापासून गुप्त ठेवलेली नाही. ती त्याच्या वचनामध्ये सांगितलेली आहे की ती इच्छा ही आहे की सर्वांचं तारण व्हावं, सर्वांनी पश्चाताप करावा आणि सर्वांनी सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावं. पुढे आपण बघतो वचन आपल्याला सांगतं 2 पेत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलंय. 2 पेत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलंय कारण कुणाच्याही आत्म्याचा नाश होणे अशी परमेश्वराची इच्छा आहे. कुणाच्याही आत्म्याचा नाश होणे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि जेव्हा वचनाप्रमाणे आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवनाने तारण प्राप्त होतं. मग पुष्कळ वेळा आपल्याला ही सुवार्ता ठाऊक असते. आपल्याला ठाऊक की आपण पापी आहोत आणि जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या पापांची क्षमा झालेली आणि आपल्याला तारण मिळालेले हे आपल्या सगळ्यांना माहिती, बरोबर? सगळ्यांना मिळालेले आहे तारण. आपण मागे शिकलो होतो की जेव्हा आपण मुखाने कबूल करतो येशू प्रभू आहे आणि आपण आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो की देवाने प्रभू येशूला 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केलं तेव्हा आपलं तारण झालेलं आहे. आपलं तारण झालेलं आहे. पण पुष्कळ वेळा ह्या तारणानंतर पुढं काय हेच आपल्याला शिकवलं जातं. तारणानंतर पुढे काय आपल्याला माहिती आहे की एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो आपल्याला घेऊन जाणार आहे आणि आपण स्वर्गात त्याच्याबरोबर आनंदकालासाठी राहणार आहे. पण पुष्कळ वेळा तारण झालेल्या लोकांना पण ही खात्री नसते की मी त्याच्याबरोबर जाईल की नाही, हो ना? आणि आपल्याला वाटतं की आपण चुकलो तर आपण खाली राहून जाऊ. मी चुकले, मला क्षमा मागायची संधी मिळाली नाही, प्रभू येशू आला, मी खाली राहून जाईल. आणि अशा भीतीदायक व्हिडिओ दाखवले जातात है ना युट्यूबवर. मग ते पाहून आपण अजून घाबरतो की मी चुकले, आता माझ्या पापांची क्षमा नाही झाली आणि मग जर प्रभू येशू ख्रिस्त आला तर मी खाली राहून जाईल. पण परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो ह्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, ते मरणातून जीवनात पार गेलेले आहेत. पुष्कळ वेळा आपल्याला भीती वाटत राहते, मी ते एवढं पाप केले आणि आता मला आपला न्याय होईल, मग दंड होईल आणि मग मी नरकात जाईल, हो ना? वाटतं ना अशी भीती वाटते. भीती घालून टाका. भीती कधी जाईल जेव्हा प्रीती काय कळेल तेव्हा भीती जाईल. वचन सांगतं पूर्ण प्रीती भीती घालवून देते. योहानाचं पहिलं पत्र पूर्ण प्रीती भीती घालवून देते. पण ती प्रीती काय हे कळायसाठी वचन वाचवून वचन समजून घ्यावं लागेल, देवाची इच्छा समजून घ्यावी लागेल. आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे की तारण म्हणजे काय. तारण म्हणजे एकदा क्षमा मागितली आणि तेवढ्या त्याच्या मागच्या पापांची क्षमा झाली आणि आता मी चुकले तर मी नरकात जाईल असं नाही. कारण योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 7 वचन सांगतं की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रेज द लॉर्ड. किती पापांपासून? सर्व पापांपासून. नक्की किती पापांपासून? सर्व पापांपासून शुद्ध करते. आणि दावीद राजाने हे पाहिलेलं नव्हतं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मरण आणि पुनरुत्थान त्याने पाहिलेलं नव्हतं, तरी पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केलं आणि तो स्तोत्र 103 मध्ये म्हणतो कारण तो माझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. किती दुष्कर्मांची क्षमा करतो? सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो माझे सर्व रोग बरे करतो. किती रोग बरे करतो? सर्व रोग बरे करतो. किती रोग बरे करतो? सर्व रोग बरे करतो. आज प्रत्येक रोग प्रभू येशूच्या नावामध्ये बरा होणारे विश्वास करा, रिसीव्ह करा आणि आशीर्वाद तुमचा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया कारण त्याचं वचन सत्य आहे. ते आपल्या सबंध देहाला आरोग्य,
त्याचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. प्रभू येशूचं रक्त हे फार मौल्यवान आहे आणि ते आपल्या सर्व पापांची क्षमा करते. सर्व पापांची क्षमा याचा अर्थ काल झालेल्या, आज झालेल्या आणि उद्याही जर चुकून माझ्याकडून काही घडलं तरी त्याची क्षमा प्रभूने आधीच केलेली आहे. कारण त्याने एकदाच स्वतःचं अर्पण केलेलं आहे. एकदाच स्वतःचं अर्पण केलेलं आहे आणि मल्कीसदिकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक म्हणून तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि पाऊल म्हणतो आता त्याच्यावर मरणाची आणि पापाची सत्ता चालत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या सर्व पापांची क्षमा झाली. सर्व पापांची क्षमा झाली. मग कदाचित आपल्याला असं वाटेल की नाही असं कसं, मग आपण जर असं सांगितलं की उद्याच्याही पापांची क्षमा झाली तर लोक जास्त पाप करतील, जास्त पाप करतील लोक, की नाही जाऊ आणि झालेलीच आहे. पण पाऊल म्हणतो की कृपा अधिक असली आहे, कृपा आपल्याला मिळालेली आहे तर आपण पापात राहावं का नाही. जर आपण पापाला एकदा मेलेले आहोत तर आपण पापामध्ये पुन्हा कसे राहणार. कारण जेव्हा आपण प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, आपला प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे, तेव्हा जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून रोमकरासपत्र 8व्या अध्यायामध्ये पाऊल म्हणतो की म्हणून ज्यांना देवाचा पवित्र आत्मा चालवते तितके देवाचे पुत्र आहेत. आता पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा आपल्याला मिळालेला नाही. तर ज्याच्या योगी आपण अब्बा बाबा अशी हाक मारतो असा पुत्रांचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो, स्तोत्र करता म्हणतो, तो आपल्या नावास्तव मला नीती मार्गाने चालवतो. प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्मा आपल्याला पवित्रामध्ये चालवतो. आपण चुकतो, आपल्याला वाईट वाटतं की मी चुकले, हाच पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देतो. आपल्याला जाणीव करून देतो आपल्याला काय करायचंय विश्वासाने की होय प्रभू मी चुकले आणि तुम्हाला क्षमा केलेली आहे, तुला धन्यवाद. त्या पापामध्ये अडकून राहू नका, पापाच्या विचारामध्ये अडकून राहू नका. तुमचं तारण इतकं स्वस्त नाही की कोणी इथे काढून घेईल. सैतान हरवलेला आहे, प्रभू येशूने त्याला वधस्तंभावर हरवलेले आहे. विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्याला पायदळी तुडवा. तुमच्यावर पापाची सत्ता चालत नाही कारण तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलेले आहात. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद हो की त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या सर्व पापांची क्षमा झाली. आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली. आपलं तारण कोणीही काढून घेऊ शकत नाही, कोणीही काढून घेऊ शकत नाही. आपण त्या तारणामध्ये राहतो. पण त्या तारणामध्ये काय गोष्टी आहेत हे आपल्याला पुष्कळवेळा माहित नसतं. पण वचन आपल्याला सांगतं की जेव्हा आपल्याला तारण प्राप्त होतं तर त्या तारणाचे जे सगळे आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळतात. प्रभू येशू म्हणाला देवाचं राज्य इथे आहे तिथे असं नाही, ते तुमच्यामध्ये. प्रभू येशू आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल तिथं फक्त देवाचं राज्य असं नाही, तर या पृथ्वीवर जेव्हा तुम्ही प्रभू येशूला स्वतःचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारता तेव्हा त्या क्षणापासून पुढे तुम्ही देवाच्या राज्याचे पुत्र होता. प्रेज द लॉर्ड. कारण योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12वं वचन सांगतं, कारण जितक्यांनी त्याचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की जरी हवा आणि आदाम हे पतन पावले पण परमेश्वराने तारणाची योजना केली. इब्रिकरासपत्र 10 अध्याय 5 ते 7 वचन. इब्रिकरासपत्र 10 अध्याय 5 ते 7 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की यज्ञ आणि होमार्पण यांची तुला आवड नव्हती, यांची तुला इच्छा नव्हती म्हणून तू माझ्यासाठी शरीर तयार केलं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तू माझ्यासाठी शरीर तयार केलं. पहा हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू देवाची इच्छा आपल्या जीवनासाठी पूर्ण करण्यासाठी आला आणि ती इच्छा म्हणजे आपल्या आत्म्याचा नाश होणे तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आणि जेव्हा आपल्याला हे सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त झालेलं आहे तर हे फक्त पापांची क्षमा एवढंच नाही. पापांची क्षमा हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. पण आपण बघितलं की पापाचे जसे परिणाम आहे, पापाचे जसे परिणाम आहे, जसं शाप आहे, आजार आहे, मरण आहे, तसेच तारणाचे पण परिणाम आहे. जेव्हा आपण प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला
आहोत. वचन काय सांगतं? जसा प्रभू येशू आहे तसे आपण या जगात आहोत. समजतंय आपल्याला? प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यावर जसा प्रभू येशू आहे तसे आपण या जगात आहोत. मग आपण आमच्या समोर उभं राहू आणि बघू, अरे मी प्रभू येशू सारखी आहे ना, मी प्रभू येशू सारखी आहे ना. प्रभू येशूला माझं तारणारा म्हणून स्वीकारलं तर माझं शरीर प्रभू येशू ख्रिस्तासारखं झालं का? नाही. झालं का शरीर प्रभू येशू सारखं? नाही. आपलं मन प्रभू येशू सारखं झालं का? नाही. मनात तर विचार येतच राहतात. मन तर वाईटच वागायला लावतं. मनात पापी विचार तर येतातच. मनात द्वेष येतोच, मनात हेवा येतोच. पण काय प्रभू येशू सारखं झालं? आत्मा जो देवाच्या प्रतिरूपाचा आहे, तो आत्मा परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आत्मा 100% तारला जातो आणि प्रभू येशू सारखा होतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा वचन सांगते की जसा प्रभू येशू आहे तसे आपण या जगात आहोत, याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त पापावर, मरणावर, शापावर, सैतानावर विजय असा देवाच्या उजवीकडे आहे, तसे आपण आत्म्यामध्ये पूर्णपणे तारले गेलेले असे या जगामध्ये आहोत. आणि आपले शरीर पापाच्या अधीन आहे, पण हे शरीर आपलं घर आहे. आणि जेव्हा आपला आत्मा प्रभू येशू ख्रिस्तासारखा आहे, आपल्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे, तेव्हा हे शरीर आपलं घर राहत नाही. तर वचन आपल्याला सांगतं कोरिंथीकर आज पहिल्या पत्रामध्ये 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये की आपलं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग हे शरीर जरी हा देहाचा एक दिवस नाश होणार आहे, कारण पाऊल म्हणतो हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावं आणि हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावं, असे दिवस येत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा आपलं शरीर त्याच्या गौरवावस्थेतल्या शरीरासारखं करणार आहे. वचन सांगते हे जे दैतावस्थेतलं आपलं शरीर आहे ते प्रभू येशू ख्रिस्त एकदा बदलणार आहे. जेव्हा तो येणार आहे तेव्हा तो ते बदलणार आहे, आपल्याला नवीन शरीर देणार आहे. थेसलोनिकरास पहिल्या पत्रामध्ये स्पष्टपणे पाऊल म्हणतो की परमेश्वर तुमचा जीव, आत्मा आणि शरीर हे पूर्णपणे निर्दोष असं राखेल. आपल्या लक्षात येते? आत्मा, जीव आणि शरीर. जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपला आत्मा 100% तारला गेलेला आहे, प्रभू येशू सारखा झालेला आहे. आपलं जे शरीर आहे त्याला आपलं नाही तर ते देवाचं मंदिर झालेलं आहे. जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. कोणती अशुद्धता आपल्यामध्ये राहू शकत नाही, कोणता आजार आपल्यामध्ये राहू शकत नाही, कोणत्याही प्रकारच्या देहाच्या वासना आपल्यामध्ये राहू शकत नाही, तर जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. आत्मा, जीव आणि शरीर. आत्मा 100% तारला गेलेला आहे. शरीर देवाचं मंदिर आहे. एक नवीन शरीर आपल्याला स्वर्गात जाताना मिळणार आहे की ज्याच्यावर कोणत्याही पापाची, आजाराची सत्ता चालणार नाही, मरणाची सत्ता चालणार नाही. आणि मग आता मध्ये आहे जीव. जीव, जीव म्हणजे मन, माइंड, विल, इमोशन, इंटेलेक्चुअल आपण म्हणतो की आपल्या भावना, आपली बुद्धिमत्ता, आपला जो सद्सद विवेक बुद्धी जी परमेश्वराने आपल्याला दिलेली, आपल्या इच्छा म्हणजे आपलं मन, आपलं जीव. आणि पाऊल म्हणतो की त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी आता तुम्ही तुमच्या मनाचं नवीकरण करा. आणि ते कसं होणार आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे की जो आपल्यामध्ये आपल्या आत्म्याबरोबर राहतो आणि देवाच्या वचनाद्वारे जेव्हा आपण त्याच्या वचनामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. देवाची आपल्यासाठी उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा आहे. ती जाणून घेण्यासाठी ते आपल्या आत्म्याला ठाऊके. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो, पण आता ती आपल्याला जाणून घेण्यासाठी काय करायचं आपण शिकलो की आपल्याला आपल्या मनाचं नवीकरण करायचंय. आपल्याला आपल्या आत्म्याच्या गोष्टींकडे लक्ष लावायचंय. जे डोळ्याने दिसतं त्याच्याकडे लक्ष लावायचं नाही. शरीराच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष लावायचं नाही. शरीराच्या द्वारे आपण भौतिक जगाशी संपर्क साधतो, आत्म्याच्या द्वारे आपण आध्यात्मिक जगाशी संपर्क साधतो आणि मनाच्या द्वारे आपण बौद्धिक जगाशी संपर्क साधतो. आत्म्याच्या आणि शरीराच्या गोष्टींमध्ये आपण समतोल साधतो. पण जर डोळ्याने काहीतरी चुकीचं दिसतंय, डोळ्याने रिपोर्ट दिसतो की नाही काय आता खरं नाही, 4च दिवस राहिले, मग मन तो विचार करतो 4च दिवस राहिले, म्हणजे कुठे लक्ष लावतंय मन? शरीराकडे. पण ते जर मन आत्म्याकडे लावलं, शरीर नको दे की 4च दिवस राहिले, 4च दिवस आहे, काही
काही सांगता येत नाही, काही खरं नाही, पण आत्मा सांगतो, परमेश्वराचं वचन सांगतं, मी तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त केलेलं आहे. प्रभू येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाले आहात. मी मरणार नाही तर जगेल आणि परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करेन. समजतं आपल्याला आत्म्याच्या गोष्टींकडे लक्ष लावून. म्हणून पाऊल म्हणतो की जे डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही, तर आम्ही विश्वासाने जातो. विश्वासाने जातो. याचा अर्थ रोड क्रॉस करताना गाडी येते आणि आपण पाहतोय, पण जे डोळ्याने दिसतंय त्याच्याप्रमाणे मी चालणार नाही, मी विश्वासाने चालेल आणि मी क्रॉसच करेल तर नाही. म्हणून म्हणतात की अज्ञानासारखं होऊ नका, तर ज्ञानासारखे समोर नजर ठेवून समोर चला. समजतं आपल्याला? आपल्या मनाला आपल्याला ट्रेनिंग द्यायचंय, मनाला ट्रेनिंग द्यायचंय. चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. म्हणून आपण शाळेत जातो, लेकरांना शिकवतो का? मन ट्रेन करण्यासाठी, मनाला शिक्षण देण्यासाठी, बौद्धिक वाढ होण्यासाठी, इच्छाशक्ती चांगली व्हावी म्हणून, सद्गुण यावेत म्हणून. ह्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण अशा जगामध्ये राहतोय की जिथे चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हटलं जातं. आणि मग इथे पवित्र आत्म्याचं काम आहे की चांगलं काय आणि वाईट काय हे पवित्र आत्मा आपल्याला शिकवेल. म्हणून आपल्याला आत्म्याच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याला असं शिकवलं जातं, चांगलं ते परमेश्वरापासून, वाईट ते सैतानापासून नाही. वाईट ते नक्कीच सैतानापासून आहे, पण प्रत्येकच चांगली गोष्ट परमेश्वरापासून आहे असं नाही. पुष्कळ वेळा आपल्याला वाटते की हे चांगलं काम आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, हे समाजाला मान्य आहे, आपण आपली शक्ती त्याच्यामध्ये खर्च करतो, आपण वेळ त्याच्यामध्ये खर्च करतो, पैसा त्याच्यामध्ये खर्च करतो आणि आपल्याला वाटतं हे चांगलं आहे. आणि एक दिवस आपल्याला कळते की परमेश्वराची माझ्या जीवनासाठी इच्छाच नव्हती. इथे आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून पाऊल म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आपण शिकवतो की देवाची इच्छा समजून घेण्यासाठी आपल्याला मनाचं नवीकरण करणं कसं गरजेचं आहे. मनाचं नवीकरण करणं कसं गरजेचं आहे. आपल्याला वरील गोष्टींकडे कसं लक्ष लावायचं, स्वर्गातील गोष्टींकडे कसं लक्ष लावायचं. आणि त्यावरून आपल्याला कळेल की जरी आपण एक स्त्री आहोत तरी प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण देवाचे पुत्र आहोत. देवाची मुलं होण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकारामध्ये आणि त्या सत्तेमध्ये आपण चालावं अशी परमेश्वराची इच्छा. आणि जेव्हा त्याने आपल्याला तारण दिलेलं आहे, त्या तारणामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे? आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन आणि तारण मिळालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला आरोग्य मिळालेले आहे. प्रभूला बसलेल्या माराने आपण निरोगी झालेलो आहोत. आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे की जो पवित्र आत्मा आपला कैवारी आहे, जो आपल्याला चालवणार आहे, तो पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. सत्ता आणि अधिकार आपल्याला मिळालेला आहे. प्रभू येशू म्हणतो की विंचू आणि साप यांना तुडवीत चालण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुम्हाला देतो. तो अधिकार आपल्याला मिळालेला आहे. जीवनात राज्य करण्याचा अधिकार रोम 5:17 प्रमाणे आपल्याला मिळालेला आहे. इफिस 1:3 प्रमाणे पाऊल म्हणतो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, कारण त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. आपल्याला सर्व आशीर्वाद मिळालेले. गलती 3:13 प्रमाणे म्हटलेले की प्रभू येशू आपल्यासाठी शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले. आपण पापापासून मुक्त झालेलो आहोत, शापापासून मुक्त झालेलो आहोत, मरणापासून मुक्त झालेलो आहोत, आजारापासून मुक्त झालेलो आहोत. सर्व आशीर्वाद आपल्यामध्ये आहेत आणि आपण अब्राहमाचे संतान, ख्रिस्ताच्या बरोबरीचे वारिस आहोत. म्हणजे अब्राहमाला दिलेले सर्व आशीर्वाद आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपले आहेत आणि आपल्याला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण होण्यासाठी परमेश्वराने आशीर्वादित केलेले. देवाची मुले या नात्याने त्याने आपल्याला हा अधिकार आणि हा विजय दिलेला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया की जे काही प्रभू येशूने वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी सिद्ध केलं ते परमेश्वर देवाकडे आज आपण विश्वासाने घेऊया. दिलेले आरोग्य दिलेले, विजय दिलेला, आशीर्वाद दिलेले. उपास समये रडून रडून आरोग्य मागू नका. रडून रडून समस्यांसाठी प्रार्थना करू नका, कारण दिलेलं आहे.
दिलेलं आहे. तर जे त्याने दिलेलं आहे त्याच्यासाठी रडू नका, त्याच्यासाठी रडून प्रार्थना करू नका, त्याच्यासाठी उपास करू नका. तर परमेश्वराच्या सान्निध्यात जाण्यासाठी, त्याचं वचन समजण्यासाठी, आपल्या मनाचे डोळे उघडण्यासाठी, आपल्या मनाचं नवीकरण होण्यासाठी उपास करा. अशासाठी की त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला कळेल. मला बरं कर, मला बरं कर, किती रडला तरी नाही बरं होणार. पण जेव्हा अधिकाराने म्हणाल की प्रभू येशूला बसलेल्या माराने मी निरोगी झालेले, प्रभू येशू धन्यवाद देते मी निरोगी आहे, आरोग्य मिळेल. समस्या दूर व्हाव्या म्हणून रडू नका. मार्क 11:23 पर्यंत म्हटल्याप्रमाणे आपल्या डोंगराला प्रभू म्हणतो की तुम्ही म्हणा की समस्यांना तुम्ही बोला, समस्यांशी बोला. परमेश्वराला नका सांगू की माझ्या समस्या दूर कर, तर समस्यांना सांगा की प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक समस्येच्या डोंगराला आज्ञा करा की मुळासकट उपटला झाले, समुद्रात टाकण्याचा पुन्हा कधी न येण्यासाठी. आणि तुम्ही बोला ते तुमच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. तुम्ही विश्वासाने जे बोलत आहात तुमच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. आता असं काहीतरी लिहून मला आलेलं आहे की मध्यान्ह भोजन मिळेल 1:45 ते 2. मध्यान्ह भोजनानंतर जर कोणी मध्यान्ह झोपेसाठी घरी जाणार असेल तर आपण आधीच प्रार्थना करूया. आपण उठून उभे राहू. परमेश्वराचे अद्भुत कृत्य आपल्यासाठी केले त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण आपलं मूळ पकडू. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, कारण जे काही अद्भुत त्याने आपल्यासाठी केलं, जे काही अद्भुत त्याने आपल्यासाठी केलं, परमेश्वराला धन्यवाद. देवाची प्रीती आपण एका तासामध्ये सांगू शकत नाही. ती जगण्यासाठी, ती प्रत्येक क्षण जगण्यासाठी. आज परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या मनाचं नवीकरण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. गुडघे बरे झालेले दास विश्वासाने तुम्ही दुसऱ्यांना हात धरून उठवा. जसं प्रभू पेत्राच्या सासूला हात धरून उठवलं आणि त्याचा काम केला, तुम्हाला हात धरून उठवण्याची गरज पडणार. विश्वासाने करा. जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपस्थित, जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपस्थित. आपण आपले हात वर करू आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ. प्रत्येक शंका मनातून काढून टाकले. प्रभू येशू जो जिवंत देवाचा पुत्र, त्याच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली, आपल्याला सार्वकालिक जीवन आणि तारण मिळालेले की जे कोणीही आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही. प्रभू येशू आणि विश्वासाच्या द्वारे आपण जिवंत देवाची मुलं आहोत. आज तो अधिकार विश्वासाने स्वीकारा. बाबा धन्यवाद देतो तुझ्या वचनाबद्दल. धन्यवाद देतो की तुझं वचन विश्वासाच्या द्वारे, प्रीतीच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्यरत झालेले आहे. तुझं वचन आमच्या आमच्या संपूर्ण जीवनासाठी आरोग्य, आमच्या संबंध देहासाठी आरोग्य, आज ते जीवन आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे जेव्हा मला भरावंच अशी आम्ही तुला विनंती करतो. धन्यवाद पवित्र आत्म्या तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. धन्यवाद बाबिका, धन्यवाद प्रभू ईश्वर, धन्यवाद प्रभू ईश्वर, धन्यवाद पवित्र आत्म्या. विश्वासाने स्वीकार. परमेश्वरा अंतःकरण पारखणारा परमेश्वर, जिवंत देवाचा पवित्र आत्मा मोठ्या गौरवाने आणि वैभवाने परमेश्वराच्या सामर्थ्याने आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्या. आपली प्रत्येक समस्या असतो दूर करणारे जिवंत देवाची मुलं घ्या. नात्याने अधिकार घ्या प्रत्येक आजारावर, अधिकार घ्या प्रत्येक समस्येवर, अधिकार घ्या प्रत्येक दुखण्यावर, अधिकार घ्या प्रत्येक कर्जावर, अधिकार घ्या प्रत्येक आर्थिक अडचणीवर. आणि येशूच्या नावामध्ये त्यांना आज्ञा करा की निघून जा आमच्या जीवनामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये आज्ञा करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या बलिदानाच्या द्वारे तो अधिकार दिलास, तो आमच्या वाटचं मरण सहन केलंस आणि तुझं देवाची मुलं होण्याचा अधिकार तो आम्हाला दिलास. धन्यवाद बापिता. हालेलुया. ख्रिस्ती स्त्री म्हणून आपलं कुटुंबातलं, आपल्या समाजातलं, आपलं चर्च मधलं स्थान हे की आपण प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे जिवंत देवाची मुलं आहोत. आपली भूमिका ही आहे की आपण विश्वासाची ढाल, तारणाचं शिरस्त्राण आणि वचनाची दुधारी तलवार घेऊन उभ्या आहोत परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी. कारण युद्ध परमेश्वराचं आहे,
येशू ख्रिस्ताच्या नावात जिवंत देवाचा लेकरू या नात्याने मी अधिकार घेते आणि मी आज्ञा करते प्रत्येक विकाराच्या आत्म्याला, प्रत्येक आजाराच्या आत्म्याला, प्रत्येक व्यसनाच्या आत्म्याला, प्रत्येक व्यभिचाराच्या आत्म्याला, प्रत्येक व्यसनाच्या आत्म्याला निघून जा या बहिणीच्या घरातून, या मंडळीमधून, या समाजामधून येशूच्या नावामध्ये. In the mighty name of Lord Jesus Christ of Nazareth, I take authority as a child of God, and I rebuke and command every spirit of infirmity to leave these families right now in the name of Jesus. Leave these families right now in the name of Jesus. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालेलं आहे. ज्यांना कुणाला डोळ्यातून पाणी येतं, चष्मा आहे पण डोळ्यातून पाणी येतं, प्रभू येशू आरोग्य देते, विश्वासाने स्वीकारा. प्रभू येशू आरोग्य देते, विश्वासाने स्वीकारा. डोळ्यांचे आजार प्रभू येशू बरे करते, विश्वासाने स्वीकारा. डोळ्यांचे आजार प्रभू येशू बरे करते, विश्वासाने स्वीकारा. मोती बिंदू प्रभू येशूच्या नावामध्ये विरघळून जाते. प्रत्येक लेन्स क्लिअर होते. प्रत्येक कॅन्सरच्या गाठीला आम्ही आज्ञा करतो, निघून जा. प्रत्येक आजाराला मी आज्ञा करतो, येशूच्या नावामध्ये निघून जा. प्रत्येक दुरात्मा, प्रत्येक भीतीचा आत्मा, प्रत्येक इन्फेरिटीचा आत्मा, कमीपणाचा आत्मा, निराशेचा आत्मा, डिप्रेशनच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावात धमकावतो आणि आज्ञा करतो, निघून जा. बी फ्री इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस बी हील्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये आरोग्य स्वीकारा. कारण वचन सांगतं आरोग्य तुमचं आहे, आरोग्य तुमचं आहे. प्रभू येशू तुम्हाला पवित्र आत्म्याचा स्पर्श करत असताना तो स्वीकारा. सर्व ओझं निघून गेले, प्रत्येक समस्या दूर झालेली, प्रत्येक अडथळे निघून गेलेले. परमेश्वर देवा तुमच्या अंतःकरणाशी बोलत असताना जर तो तुम्हाला कोणाला क्षमा करायला सांगत असेल तर क्षमा करा. क्षमा करा आणि प्रीती करा. कारण प्रीतीच्या द्वारे कार्य करणाऱ्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. प्रीतीच्या द्वारे कार्य करणाऱ्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. जर प्रीती नसेल, जर प्रीती नसेल, जर क्षमा नसेल तर ते आपल्यासाठी अडथळा नाही. परमेश्वराने आपल्याला सर्व आशीर्वाद दिलेले, सर्व आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत. परमेश्वराने सर्व आशीर्वाद दिलेले, पण जर प्रीती आणि क्षमा नसेल आपल्या जीवनामध्ये तर ते आपण घेऊ शकत नाही ते आशीर्वाद. म्हणून आज प्रीती करा, क्षमा करा. जर परमेश्वर ती व्यक्ती आपल्याला दाखवून देते त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणा, प्रभू येशू मी तुझ्या पवित्र नावात या व्यक्तीला क्षमा करते. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी त्या व्यक्तीला आशीर्वादित करते. प्रत्येक कडूपणाचं मूळ उपटलं गेलं. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक कडूपणा दूर झालेला, दूर झालेला. आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. कारण परमेश्वराचं वचन सांगतं आशीर्वाद हे बत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलं. आशीर्वाद द्या आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळवा. घ्या तो आशीर्वाद, स्वीकारा. कारण तो तुमचा आहे. प्रभू येशूच्या द्वारे तो आशीर्वाद विश्वासाने घ्या, विश्वासाने घ्या. कारण प्रभू येशू म्हणतो मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आणि जेव्हा आपण हा प्रीतीचा नियम पूर्ण करतो, परमेश्वराचं वचन सांगतं की सर्व आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. अनुवाद 28 मध्ये म्हटलेले सगळे आशीर्वाद आपले, तुम्ही घरात याल तेव्हा आशीर्वादित व्हाल, तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा आशीर्वादित व्हाल. तुमचे टोपली आणि परात आशीर्वादित, तुमच्या प्रत्येक हातच्या कामाला परमेश्वर यश आणि बरकत आले. तुमचं पुढचं फळ आशीर्वादित आहे. तुमची मुलं आशीर्वादित आहे. लेकरांबद्दल चिंता करू नका, कारण तुमची लेकरं आशीर्वादित आहे. वचन सांगतं तुमच्या पुढचं फळ आशीर्वादित आहे. सर्व तरुणांना, सर्व लेकरांना मी प्रभू येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो. या मंडळीतल्या, या कुटुंबांमधल्या सर्व लेकरांना, सर्व
ते सामर्थ्य स्वीकारा, परमेश्वराचा पवित्र आत्मा स्वीकारा, त्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हा, विश्वासाने ग्रहण करा, कारण राष्ट्रांना आशीर्वादाचं कारण होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेले आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित आहे. हे जे वचन आज आपण ऐकलेले हे आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, आपल्या संपूर्ण घराण्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे. आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण विश्वासाने म्हणूया, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा. सैताना तुझे घाणेरडे हात आमच्या कुटुंबावरून काढून घे, कारण तो हरलेला दुष्टा तुझे सगळे जळते बाण आम्ही प्रभू येशूवरील विश्वासाच्या ढालीने विझवून टाकलेले आणि आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तुला पाय दळी तुडवलेले, कारण सैताना तो हरलेला आहे. माझा प्रभू येशू विजय आहे, माझा प्रभू येशू विजय आहे आणि प्रभू येशूच्या द्वारे मी महाविजयी आहे. मी जीवनात विजयी आहे, मी जिवंत देवाचा लेकरू आहे, मी प्रीतीमध्ये चालते, मी विश्वासामध्ये चालते, मी शांतीमध्ये चालते, मी विजयामध्ये चालते. जसं वचन आपण वाचलं, तिला तिच्या कुटुंबाकरता बर्फाचं भय वाटत नाही. आपल्याला भीती नाही, आपल्याला भीती नाही, आपला काहीच वाईट होऊ शकत नाही, कारण सर्व भीती निघून गेलेली आहे, कारण देवाची पूर्ण प्रीती आपल्याला समजलेली आहे. आणि रोमकरासपत्र 5:5 मध्ये म्हटलेले आहे की त्याने आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. आज त्या प्रीतीचा वर्षाव स्वीकार. धन्यवाद बाबू, तू गौरवला गेलास. धन्यवाद प्रभू येशू, तू गौरवला गेलास. धन्यवाद पवित्र आत्म्या, तू गौरवला गेलास. धन्यवाद बाबू, कारण तू आमचा मेंढपाळ आहे, आम्हाला काही ओळख पडणार नाही. आमचं पात्र काठ बनवून वाहते. खरोखर आमच्या आयुष्याचे सर्व दिवस आम्हाला कल्याण द्यावे लागते आणि परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही चिरकालो. आम्ही आशीर्वादित आहोत, आमचं कुटुंब आशीर्वादित आहे, आमची मंडळी आशीर्वादित आहे आणि आम्ही परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी प्रभू येशूची कृपेची आणि क्षमेची सुवार्ता घेऊन संपूर्ण जगात सुवार्तेची घोषणा करावी, यासाठी परमेश्वराचा अभिषेक आपल्याला झालेला आहे. प्रभू येशू म्हणतो, विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असं जाते. ते सर्व चिन्ह आपल्या बरोबर आहेत, कारण आपण विश्वास ठेवतो प्रभू येशूच्या नावावर. त्या नावामध्ये सामर्थ्य. आपण दुखण्यावर हात ठेवले, येशूच्या नावाने कुठे बरे होते. आपण प्रभू येशूच्या नावाने भूत काढू, आपण सर्प उचलू, आपण सिंह आणि नाग यांना तोडून चालू. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. प्रभू येशू म्हणतो, मी जी चिन्ह केली ती माझ्यावर विश्वास ठेवणार आहे करे आणि त्याच्याही पेक्षा मोठी करे. ती चिन्ह करण्यासाठी, वचनाची घोषणा करण्यासाठी स्वतःला समर्पित करा. कारण जेव्हा आपण प्रभू येशूचं नाव विश्वासाने घोषणा करणार आहोत, तेव्हा अब्बा पिता आपल्या बरोबर कार्य करणार आहे. तो त्याचा हात लांब करून वचनाचं समर्थन करणार आहे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कृत्य घडवून आणणार आहे आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाच्या द्वारे तो आपल्याला आशीर्वादित करत असताना आपण विश्वासाने तो आशीर्वाद स्वीकारूया. आपला अधिकार आपण घेऊया. ख्रिस्ती स्त्री म्हणून आपली भूमिका आज आपल्याला समजलेली आहे, आपला अधिकार आपल्याला समजलेला आहे, आपली सत्ता आपल्याला समजलेली आहे. आज आपण विश्वासाने ते घेऊया आणि आपल्या द्वारे आपलं कुटुंब आशीर्वादित परमेश्वराने आज केले म्हणून धन्यवाद देऊया. आपलं संपूर्ण कुटुंब परमेश्वराच्या गौरवासाठी तारलं गेलेले आहे म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालण्यासाठी आपण स्वतःला समर्पित करूया. धन्यवाद बाबी, त्या ही सुंदर वेळ तो आमच्यासाठी आशीर्वादित केली, आम्हा प्रत्येकीला तू आशीर्वादित केलं. तुझं नाव घेऊन जाण्यासाठी परमेश्वर देव बाबा, प्रभू येशू तुझं सर्वोच्च नाव घेऊन जाण्यासाठी तो अभिषेक केला. धन्यवाद देतो, कारण आकाशाखाली पृथ्वीवर दुसरं कोणतंच नाव नाही की ज्या नावामध्ये तारण आहे. केवळ नासोली प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे आणि ते सर्वोच्च नाव आम्ही आज उंचावतो, आम्ही गौरवतो प्रभू येशू, कारण तू सर्वोच्च आहे. आणि ज्या प्रत्येक ठिकाणी आम्ही हे प्रभू येशूचं गौरवी आणि सामर्थ्यशाली नाव घोषित करू, तिथे पवित्र आत्म्या तू कार्य सिद्ध करणारे आम्ही धन्यवाद देतो. अगं पिता, तुझ्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ह्या बहिणींना तू दे. तुझ्या दानांनी, तुझ्या वरदानांनी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या फळाने तू त्यांना परिपूर्ण केलेले धन्यवाद आहे. तुझ्या अन्य भाषेच्या दानाने पवित्र आत्म्या तू त्यांच्याद्वारे निर्वाचन करणारे मध्यस्थी करतच तुला धन्यवाद, कारण तू आमचा कैवारी आहेस. पवित्र आत्म्या धन्यवाद देतो, धन्यवाद देतो.
करतो अप्पा पिता. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. पुन्हा एक प्रभू येशू तुझ्या विजयात जगण्यासाठी आणि प्रभू येशू तुझ्याद्वारे या जगामध्ये आमच्या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी, तुझ्या प्रीतीने, तुझ्या पवित्रतेने जीवनात राज्य करण्यासाठी, तुझी कृपा आणि तुझं नीतिमत्व यांची विपुलता स्वीकारून त्या कृपेमध्ये जगण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करतो. कारण अब्बा पिता तू आम्हाला शिक्षा करणारा नाही, आम्हाला दंड करणारा नाही, तर आमच्यावर प्रीती करणारा परमेश्वर. धन्यवाद अब्बा पिता तुझ्या प्रीतीबद्दल. पुन्हा एक आम्ही प्रत्येक जण तुझ्या प्रीतीत समर्पित होऊन करणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली.